नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प एज्युकेशनच्या स्पेशल एसएससी आणि रेल्वे चॅनलवरती। बघा मित्रांनो, जून महिना एसएससी साठी खूप मोठा धमाका घेऊन आलाय। खूप सारे नोटिफिकेशन जून मध्ये येत आहे। साधारणतः 8 नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहेत की जून महिन्यामध्ये येणार आहेत एसएससीचे। त्याची सुरुवात झाली 2 जून पासून। 2 जूनला झालंय तुमचं सिलेक्शन पोस्ट, त्यानंतर आलाय तुमचा ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, त्याच्यानंतर आलाय स्टेनोग्राफर, ठीक आहे। आणि आता सध्या सीपीओ येणार होती, परंतु काही कारणाने थोडी पुढे गेली आहे, 4-5 दिवसात येऊन जाईल। त्यानंतर सीएचएसएल, एमटीएस ह्या सगळ्या ॲडव्हर्टिजमेंट जून मध्ये येणार आहे, सगळ्याच्या सगळ्याच, ठीक आहे। तुमची तयारी चांगली सुरू असणारच आहे, मला खात्री आहे, ठीक आहे। आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो स्टेनोग्राफर। आता बऱ्याच जणांना स्टेनोबद्दल माहिती नसतं, कारण की थोडीशी वेगळी टेक्निकल पोस्ट आहे, याच्यामध्ये स्टेनोचं स्किल लागतं। ते नक्की काय आहे पूर्ण ॲडव्हर्टिजमेंट समजून घेऊया, ठीक आहे। चला तर सुरू करूयात। बघा, ज्या विद्यार्थ्यांना संकल्प सोबत एसएससी आणि रेल्वेची प्रिपरेशन करायची आहे त्यांच्यासाठी ऑफलाईन बॅच आहे, जी 26 जूनला स्टार्ट होईल। बघा, दुपारी 12:30 ते 4:30 असेल। 3 दिवस डेमो आहे, 3 ते 4 दिवस 26 ते 29ला, ठीक आहे। डेमो अटेंड करून तुम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ शकता। त्यानंतर ज्या मुलांना संभाजीनगरला येणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅच देखील अवेलेबल आहे। 26 जूनपासूनच चालू होणार आहे, ठीक आहे। 1 इयर व्हॅलिडिटी असेल, 6 महिन्याचं ड्युरेशन असेल, ठीक आहे। ओके, तर स्टेनोबद्दल जाणून घेऊयात, नक्की स्टेनोचं काम काय असतं। बघा, कुठलाही मंत्री असेल किंवा IAS लेवलचा अधिकारी असेल किंवा कुठलाही मोठा अधिकारी असेल, त्याच्या ऑफिसमध्ये स्टेनोचं एक पद असतं। स्टेनो काय असतं बघा, स्टेनोग्राफरमध्ये 2 टाईपच्या पोस्ट असतात। ह्या जी ॲडव्हर्टिजमेंट सध्या आली आहे याच्यामध्ये 2 टाईपच्या पोस्ट आहे। एक म्हणजे स्टेनोग्राफर ग्रेड C आणि एक आहे स्टेनोग्राफर ग्रेड D, ठीक आहे। तर ग्रेड C ची जी पोस्ट आहे तिला म्हणतात पर्सनल असिस्टंट। हे जे मोठे मोठे अधिकारी असतात त्यांचे PA म्हणून हे लोक काम करतात, ठीक आहे। यांचं काम काय असतं, सपोज एखाद्या अधिकाऱ्याची मीटिंग चालू आहे, त्याला त्याचे मिनिट्स नोट डाऊन करायचे फास्टमध्ये की मीटिंगमध्ये काय काय चर्चा झाली आहे, ठीक आहे। आता तो अधिकारी तर त्याला डिक्टेट करत नाही बसणार, बाबा हे असं असली, तो त्याच्या स्पीडमध्ये बोलणार। मात्र स्टेनोग्राफरचं काम काय राहील, त्या गोष्टीला एका कोडेड लँग्वेज असते, जशी ही बघा या ठिकाणी मी तुमच्यासाठी दाखवायला आणलंय, अशी कोडेड लँग्वेज असते। याच्यामध्ये तो जो काय मजकूर आहे तो तुम्हाला कोडेड लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिश किंवा हिंदीमध्ये करायचं आहे। या प्रकारे तुमचं वर्किंग असणार आहे, ठीक आहे। तर जॉब खूप चांगला आहे, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची PA बनणं ती देखील एक मोठी गोष्ट आहे, ठीक आहे। पगार पण खूप चांगला आहे। ग्रुप B नॉन गॅजेटेड पोस्ट आहे, 4200 ग्रेड पे, सॅलरी पण चांगली आहे। आय थिंक इन हँड सॅलरी 60-70 हजारच्या आसपास स्टार्टिंग राहील ग्रेड C ची, ठीक आहे। आणि ग्रेड D आहे जी ग्रुप C ची पोस्ट आहे, 2800 ग्रेड पे, 40-45 हजारच्या आसपास याची पण सॅलरी बनवून जाते, ठीक आहे। त्यानंतर बघा, ॲडव्हर्टिजमेंट कधी आली आहे, 6 जूनला ॲडव्हर्टिजमेंट आली आहे। लास्ट डेट आहे 26 जून। अजून पण तुमच्या हातात टाईम आहे, जर तुम्ही तुमची 12वी झाली असेल आणि स्टेनोचा कोर्स तुम्ही केलेला असेल, ठीक आहे। पुढे त्या गोष्टी सगळ्या क्लिअर करणार आहे मी, सर्टिफिकेट लागतंय का, कशा प्रकारे स्किल टेस्ट असते, ठीक आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। बघा, 26 जून लास्ट डेट आहे। एक्झाम कधी होणार आहे, एक्झाम होणार आहे 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान, ठीक आहे। क्वालिफिकेशन काय लागतं बघा, क्वालिफिकेशन मेन्शन आहे की 12वी किंवा इक्विव्हॅलंट, मग इक्विव्हॅलंटमध्ये डिप्लोमा पण येऊन जाईल तुमचा। तर तुम्ही 10वी प्लस डिप्लोमा केला असेल तो देखील 12वी इक्विव्हॅलंट मानला जातो। त्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे 12वीचा तो 1 ऑगस्ट 2025च्या पूर्वी आलेला पाहिजे, जो की साधारणतः येऊन जातो सर्वांचा, ठीक आहे। त्याच्यामुळं ही डेट काय अडचण नाही आहे तुमच्यासाठी, ओके। वॅकन्सीज बघा, तुम्ही म्हणाल सर वॅकन्सीज खूप कमी आहे। बघा, ह्या वर्षी काय झालंय, खूप ॲडव्हर्टिजमेंट त्यांना एकाच वेळी आणायच्या होत्या, त्या कारणाने काय झालं, बहुतेक डिपार्टमेंटने अजून वॅकन्सी रिपोर्ट केलेल्या नसाव्यात एसएससीला, हा अंदाज आहे। दरवर्षी 2000 ते 2500च्या दरम्यान वॅकन्सी असतात। ह्या वर्षी देखील या वॅकन्सी कमीत कमी 1500च्या पुढे जाणार 100%। तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येणार असतो त्या अगोदर एक्झाम झाल्यानंतर परत वॅकन्सी अपडेट होतात, त्यामध्ये ह्या वॅकन्सीज नक्कीच अपडेट होऊन 1,500 ते 2000च्या मध्ये गेलेल्या असतील, ठीक आहे। त्याच्यामुळे वॅकन्सी कमी आहेत म्हणून फॉर्म भरायचा नाही, ही चूक करू नका, ठीक आहे। नेक्स्ट आहे तुमचं इलिजिबिलिटी। बघा, एज काय लागतं, तर ग्रेड C ची जी पोस्ट आहे 18 ते 30 ह्या ठिकाणी वयोगट लागतो तुम्हाला जनरलसाठी। SC ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 35 वर्ष असेल तर SC ST फॉर्म भरू शकता ग्रेड C चा। आणि ग्रेड D साठी एज लिमिट आहे 18 ते 27। या ठिकाणी SC ST ला परत 5 वर्ष म्हणजे 32 वयोगटापर्यंत आणि OBC ला 3 वर्ष म्हणजे 30 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता, ठीक आहे।
त्यानंतर एक्झाम काय असणार आहे, बऱ्याच जणांना मॅथ्सची खूप भीती असते, ठीक आहे. तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, एक्झामला मॅथ्स हा सब्जेक्ट नाही आहे बघा. रिझनिंग आहे, त्यानंतर जी के आहे आणि इंग्लिश आहे, ठीक आहे. रिझनिंग आहे 50 क्वेश्चन 50 मार्क्स, एक क्वेश्चन 1 मार्कला आहे. जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क्स आणि इंग्लिश 100 क्वेश्चन 100 मार्क्स. इंग्लिशचं वेटेज चांगलं आहे कारण की तुम्हाला इंग्लिशचं बऱ्यापैकी काम असणार, कारण तुम्हाला ट्रान्सलेशन हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये करायचं आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्सचं कुठलंच काम या ठिकाणी नाही आहे, त्याच्यामुळं मॅथ्स हा विषय त्यांनी ठेवलेला नाही आहे. 2 तासाचा वेळ आहे. निगेटिव्ह मार्किंग ॲज युजल 1/4 जी निगेटिव्ह आहे SSCला त्याप्रकारे 0.25 मार्क्स निगेटिव्ह असणार आहे. ओके. त्यानंतर महत्त्वाचा डाऊट, सर्टिफिकेट लागतं का? बिलकुल नाही, स्टेनोचं सर्टिफिकेट लागत नाही. एक स्टेनोची एक्झाम होते तुमची, ज्यावेळेस तुमचं मेन पेपर होतो हा पेपर, ह्या पेपरनंतर एक कट ऑफ लागतो. त्या कट ऑफ नंतर तुम्हाला स्किल टेस्टसाठी बोलवलं जातं. स्किल टेस्ट कशा प्रकारे होते बघा, तर तो डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. सर्टिफिकेट लागत नाही, स्किल टेस्ट होते. आता स्किल टेस्ट कशा प्रकारे होते ते समजून घेऊयात. मेथड काय बघा, 10 मिनिटाचं डिक्टेशन होतं तुमच्या हॉलमध्ये, ज्या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट होणार आहे त्या डिपार्टमेंटला 10 मिनिटात डिक्टेशन केलं जाणार. ते सांगणार जो काय मजकूर असेल तो मजकूर तुम्हाला स्टेनोग्राफीमध्ये लिहून घ्यायचा आहे तुमच्या कोडेड लँग्वेजमध्ये. लिहिल्यानंतर त्याचं ट्रान्स्क्रिप्शन करायचं आहे तुम्हाला, आणि त्या ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन त्या कोडेड लँग्वेजमधून समजेल अशा भाषेत, म्हणजे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये त्याला तुम्हाला त्या कोडेड लँग्वेजला परत लिहून काढायचं आहे आणि त्याला टाईप करून आणायचं आहे व्यवस्थित, ठीक आहे. त्यासाठी किती वेळ दिलाय त्यांनी बघा. स्टेनोग्राफर ग्रेड डी असेल आणि इंग्लिश लँग्वेज तुम्ही चूज केली असेल, तुम्हाला ऑप्शन विचारला जातो कुठली लँग्वेजमध्ये तुम्ही करणार आहेत, ठीक आहे. त्याच्यावर त्याची काळजी करू नका. ग्रेड डी असेल तर इंग्लिश किंवा हिंदी, आणि ग्रेड सी असेल तर परत इंग्लिश किंवा हिंदी, याचं तुम्हाला ऑप्शन विचारला जातो की कुठल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला द्यायची आहे. जर तुम्ही इंग्लिश निवडली तर 50 मिनिटात तुम्हाला तो पॅसेज टाईप करून आणायचा आहे. हिंदी निवडली तर बघा जास्त वेळ दिला, कारण की हिंदी थोडीशी अवघड आहे टाईप करायला, 65 मिनिटं. ग्रेड सी साठी बघा 40 मिनिटात, जो पॅसेज ग्रेड डीला 50 मिनिटात करायचा आहे, ग्रेड सीला 40 मिनिटात करायचा आहे. इथं स्पीड जास्त लागतो. आणि ग्रेड सीला हिंदीमध्ये करायचं असेल तर 55 मिनिटं, ठीक आहे. तर तुम्हाला जर वर्ड पर मिनिट स्पीड विचारला, स्टेनोचा स्पीड किती लागतो बघा. ग्रेड सी पोसाठी 100 वर्ड्स पर मिनिट 100 WPMचा स्पीड लागतो ग्रेड सीसाठी, आणि ग्रेड डीसाठी विचारला तर 80 WPMचा स्पीड लागतो, ठीक आहे. यासाठी स्पेशल क्लासेस पण असतात, तुम्ही तयारी करू शकता. फॉर्म फिलअप करून द्या. याच्या पेपरच्या तयारीसोबतच स्टेनोचा साईड बाय साईड क्लास लावा, ह्या ठिकाणी इझिली होईल, काय प्रॉब्लेम नाही. 5 ते 6 महिन्यात तुम्ही या स्टेनो शिकू शकता, ठीक आहे. त्यानंतर ओके, तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलं जाईल ग्रेड सी तुम्ही अप्लाय करताय की ग्रेड डी अप्लाय करताय किंवा दोन्ही अप्लाय करताय, ठीक आहे. तुम्ही एकालाही अप्लाय करू शकता, दोघालाही अप्लाय करू शकता, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमचे मार्क्स एकदा आले की त्या मार्क्सनुसार शॉर्टलिस्ट केले जातील स्टुडंट स्किल टेस्टसाठी. स्किल टेस्ट एकदा झाली का त्यानंतर मग तुम्हाला स्किल टेस्ट बघा, स्किल टेस्ट इज मॅन्डेटरी बट क्वालिफाईंग, ती क्वालिफाईंग त्याच्या मार्कने फायनल सिलेक्शन तुमचं पेपरवरतीच होणार आहे, ठीक आहे. कशावरती हे बघा, याच्यावरती फायनल सिलेक्शन 50, 50 आणि 100 200 मार्कावरतीच फायनल सिलेक्शन होणार आहे. फक्त ही जी स्किल टेस्ट आहे ही कशासाठी लागणार तुम्हाला, फक्त क्वालिफाय करण्यासाठी. त्यानंतर याच्यानंतर कट ऑफ लागेल. एकदा कट ऑफ लागला तुमचा फायनल स्किल टेस्ट नंतर की तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाईल. बाकी DV आणि मेडिकल कन्सर्न डिपार्टमेंट तुमचं करून घेणार आहे, ठीक आहे. त्याशिवाय सर फॉर्म कसा अप्लाय करायचा आहे, मी खूप आता हे दुसरी तिसरी ॲडव्हर्टिजमेंट सांगतोय मी. तर फॉर्म फिल करण्याची तीच मेथड आहे. ssc.gov.in ह्या वेबसाईटवर पण फॉर्म फिल करू शकता, किंवा ह्या वर्षी फर्स्ट टाइम त्यांनी असं केलं आहे की SSCने स्वतःचा मोबाईल ॲप्लिकेशन बनवलं आहे माय SSC म्हणून, ठीक आहे. बघा इथं असेल माय SSC स्वतःचं ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावर देखील तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे. लास्ट डेट काय आहे 26 जून आहे, अजून वेळ हातात आहे. लवकरात लवकर भरा, शेवटी हँग होते वेबसाईट SSCची, फॉर्म भरता येत नाही, त्याच्यामुळे वेळ वाया घालू नका. फीज किती आहे तर अगेन जनरल कॅटेगरीचे जे मुलं आहेत OBC आणि जनरल कॅटेगरीचे URचे मुलं त्यांना 100 रुपये फीज आहे. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटला कुठलीही फी नाही आहे, SCला फी नाही, STला फी नाही, आणि PWD आणि एक्स सर्व्हिसमन यांना कुठल्याही प्रकारची फीज SSCमध्ये नसते, ठीक आहे. ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख आहे 27 जून, ठीक आहे. ओके, एक्झाम सेंटर कुठे आहेत, अगेन एक्झाम सेंटर बघा महाराष्ट्रामध्ये अमरावती, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी सेंटर आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घराजवळ 3 सेंटर निवडू शकता, ठीक आहे.
ओके, सिलेक्शन प्रोसेस मी मागाशी पण सांगितली, इथं पण समजून घेऊयात. तुमची एक एक्झाम होणार 200 मार्कची CBT एक्झाम, सिंगल एक्झाम राहील. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार. याच्यातून जे मुलं क्वालिफाय होतील त्यांना स्किल टेस्टला बोलवलं जाईल. स्किल टेस्ट नंतर तुमचा रिझल्ट येईल. रिझल्ट आला की तो फायनल रिझल्ट नसेल, त्यानंतर DV मेडिकल होईल, मग फायनल रिझल्ट येईल आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंगला या ठिकाणी बोलवलं जाईल. इथं देखील ती स्लायडिंगची मेथड आहे. जर DV मेडिकलमध्ये जे मुलं निवडलेत यापैकी काही मुलं आले नाही तर त्या मुलांना वगळून त्याच्या खालच्या मुलांना परत वरती संधी मिळणार आणि फायनल रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर होणार. ठीक आहे, एक प्रकारे वेटिंग लिस्टच आहे, फक्त त्यांनी त्याला स्लायडिंग नाव दिलं आहे. ठीक आहे, पोस्ट स्लायडिंग नाव दिलं आहे आपण त्यांना. ओके, त्यानंतर बघा आधार बेस्ड ऑथेंटिकेशन. मी प्रत्येक वेळेस सांगतोय, ज्या मुलांनी आधार बेस ऑथेंटिकेशन केलं नाही त्यांना एक्झामला 2 तास आधी जायचं आहे. त्यानंतर यातले कुठलेही डॉक्युमेंट 2 डॉक्युमेंट तुम्हाला मागवू शकतात. ठीक आहे, एवढं सगळं त्रास न घेता मला असं वाटतं तुम्ही आधार ऑथेंटिकेशन कराच, जेणेकरून तुम्ही रिलॅक्सपणे पेपरला जाऊ शकता. त्या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही. जर तुमचं फोटो नीट आला नसेल आणि आधार ऑथेंटिकेशन असेल तरी तुम्हाला अलो केलं जाईल. तुमची साईन प्रॉपरली नसेल फॉर्मवर आणि तुमचं आधार ऑथेंटिकेशन असेल तरी देखील तुम्हाला अलो केलं जाईल. पण जर तुम्ही आधार ऑथेंटिकेशन केलेलं नसेल तर कुठल्याही बारीक बारीक गोष्टीसाठी तुम्हाला एक्झामला अलो करू त्या ठिकाणी रिजेक्ट केलं जाऊ शकतं तुमचा फॉर्म, किंवा तुम्हाला अलो नाही केलं जाऊ शकत. त्यामुळं त्या चुका करू नका. आधार ऑथेंटिकेशन नक्की करा. ठीक आहे, ओके. बघा खूप ॲडव्हर्टिजमेंट येतात SSCच्या. एक मेगा भरती जून महिन्यामध्ये SSCची होती आहे. याचा लाभ घ्या तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना तयारी करायची संकल्पसोबत. तुमच्यासाठी परत एकदा बघा 26 जूनपासून बॅच चालू होती, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला काही डाऊट्स असतील SSC रिलेटेड, फॉर्म भरण्या रिलेटेड काही पण, जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत आणि संकल्पचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म फिलिंग चालू केलेलं आहे. संकल्पच्या मेन ब्रँचला, पैठण गेटच्या नूतन कॉलनीच्या ब्रँचला तुम्ही या. सकाळी 8 पासून तर रात्री 8 पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म फिलिंग करून दिलं जाईल. सोबत येताना फक्त तुमचं 10वीचं मार्कशीट, त्यानंतर ग्रॅज्युएशनचं तुमचा मार्कशीटचा फोटो, दोघांचाही फोटो तुम्ही त्या ठिकाणी घेऊन यायचा आहे. फक्त तुम्ही फॉर्म फिलअप करून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या चुका होणार नाहीत. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती तुम्ही मला डाऊट्स पाठवू शकता. आणि अजून जर नवीन विद्यार्थी असतील ज्यांनी अजूनपर्यंत ABD संकल्प हे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर बघा अशाच व्हिडिओ करता, नवीन अपडेट करता टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. सोबतच बघा आमचे जे एफर्ट चालू आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या SSC आणि रेल्वे या ठिकाणी जास्तीत जास्त आपले विद्यार्थी जावेत. ठीक आहे, आमची जी तळमळ आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट सेक्शनला नक्की विचारा. ठीक आहे, चला भेटूयात मित्रांनो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.